नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज मी फ्लावरची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करून दाखवणार. चला तर मग आपण फ्लावर चांगलं चिरून घ्यायचं. मीडियम साईजचे कापून घ्यायचे चाकूनी. जसा आकार पाहिजे तसा कापायचा. मी थोडे मोठेच ठेवलेले आहे आणि मिठाचं पाणी टाकायचं, किडे मरून जातात. नंतर मी लसूण, हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर, जिरं याची पेस्ट केली आणि कांदा टमाटर पण चिरून घेतला. आता पालक स्वच्छ धुवून कापायचा बारीक बारीक. जास्त बारीक नाही कापायचा, थोडं जाडसर ठेवायचं. आता कढईमध्ये मी तेल टाकते. तेल पण कमी जास्त करू शकता तुमच्या पद्धतीने. मी थोडं जास्तच तेल टाकलेलं आहे. मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजायचा कांदा. नंतर टमाटर टाकलं. आता फुलगोबी टाकते त्याच्यामध्ये, म्हणजे तेलाने चांगलं शिजवून येतात आणि करवट वास पण येत नाही फुलगोबीचा. याला मस्त 5-10 मिनटं शिजवायचं तेलामध्ये. अशा प्रकारे आपला फुलगोबीचा कलर आलेला आहे. नंतर थोडा पालक टाकायचा. पालकानी चव एकदम मस्त येते भाजीला. नंतर आलं लसूणाची पेस्ट टाकायची. आलं लसूण हिरवी मिरची वगैरे पेस्ट केली ती पेस्ट टाकायची. नंतर तिखट आवडीप्रमाणे, हळद आणि गरम मसाला, थोडं मीठ. अशा पद्धतीने चांगलं फिरवून घ्यायचं. आता याला वाफेवर शिजवायचं 10 मिनटं. कमी पावर करायचा गॅसचा. अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली. पाणी न टाकता एकदम साधी सोपी पद्धत. आपण भाजी डब्याला पण देऊ शकतो.